अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नेहमीप्रमाणेच तुमचं आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती अगदी मनापासून स्वामीमयाचं स्वागत आहे. जर चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी भक्त होत आहेत दादांनो, कोण कोणाला कुठे, केव्हा, कसा आणि कधी उपयोगी पडेल हे जीवनात तेव्हा कोणाची मदत लागेल हे ब्रह्मदेव सुद्धा सांगू शकत नाही. म्हणूनच कौशल्याने सर्वांशी सलोख्याने संबंध ठेवण्यात, प्रयत्नपूर्वक ते राखण्यात खरे शहाणपण आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अखंड नामस्मरणाने भयरोग नाहीसा होतो. इतकेच नव्हे तर शारीरिक आणि मानसिक रोगही नाहीसे करण्यात अगाध शक्ती आहे. करण्याची अगाध शक्ती श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अखंड नामस्मरणात आहे. प्रपंचातील व परमार्थातील नाना प्रकारच्या अडचणी, विघ्ने व संकटे श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अखंड नामस्मरणाने सहज दूर होतात. ज्याप्रमाणे गवताला अग्नीचा स्पर्श झाला तर ते सर्व गवत अग्नीमध्ये जळून खाक होते, त्याप्रमाणे पापाच्या राशीला जर श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अखंड नामस्मरणाचा स्पर्श झाला तर सर्व पापे जळून भस्म होतात. आज मी पुन्हा एकदा सुंदर, छान, गोड असा अनुभव तुमच्यासोबत घेऊन आली आहे. अनुभव एका ताईंनी शेअर केला आहे. स्वामी सेवा जेव्हा आपल्या नशिबात येते तेव्हा आपण ती जर मनापासून केली, श्रद्धेने केली, स्वामी माऊली आपल्या पाठीशी आहे याची प्रचिती आपल्याला पदोपदी देत असतात आणि मग आपल्याला अशक्यही शक्य करतात स्वामी, असे अनुभव येतात. असाच काहीसा या ताईंचा सुंदर असा अनुभव आहे. अनुभवाला सुरुवात करण्याअगोदर मी स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करते, गुरुआदरणीय प्रदीप दादा यांना कोटी कोटी प्रणाम करते आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ असं म्हणते. अनुभव शेअर करताना ह्या ताई सांगतात, माझा मुलगा 4th क्लासला आहे, त्याचे खूप पोट दुखते, तर यासाठी या ताईंनी सेवा मागितली होती. डॉक्टरांनी सोनोग्राफी करायला सांगितली होती आणि त्यानंतर ऑपरेशन वगैरे करायला लागेल असेही ते म्हणाले होते. ताई असं सांगत होत्या की दादा खूप रडत होता. रोज शाळेत जाताना स्वामींचा जप करून तो स्कूलमध्ये जातो. त्यांनी या समस्येसाठी दादांकडून सेवा घेतली होती, म्हणजेच दादांच्या महिला सेवेकरी ग्रुपला कॉन्टॅक्ट केला होता आणि तेथून त्यांना आरोग्य सेवा नावाची सेवा मिळाली होती. तर त्यानंतर त्यांनी सेवा सुरू केली आणि त्यांना जो अनुभव आला तोच त्यांनी आपल्याशी शेअर केला आहे. तर अनुभव शेअर करताना या ताई म्हणतात, श्री स्वामी समर्थ. सगळ्यात अगोदर ताई आणि दादांचे मनापासून आभार मानते. मला मेसेजवर सेवा मिळाली होती. नमस्कार ताई आणि दादा, 24 मार्चला अर्जंट मी सेवा घेतली होती. माझा मुलगा 10 वर्षांचा आहे. डॉक्टरांनी सांगितले 31 मार्चला चेक करायला घेऊन ऑपरेशन करावेच लागेल. सोनोग्राफी केली, कुठेच काही नाही दिसले. डॉक्टर पण म्हणाले असं कसं शक्य झालं, त्यात गोळा वगैरे कुठेच काही नाही. स्वामी समर्थ महाराजांची कृपा. तर दादांकडून मिळालेली सेवा यामुळेच हे सर्व शक्य झाले. असे दोन्ही मुले रोज सेवा करूनच स्कूलमध्ये जातात. लहान मुलगा 7 वर्षांचा आहे. स्वामी माऊलीमुळे, दादांच्या या सेवेमुळे मला ही प्रचिती मिळाली आणि अशक्य ही शक्य करतात स्वामी, याचा गोड असा अनुभव आला. स्वामी भक्त हो, जेव्हा आपण स्वामी सेवेत असतो आणि स्वामी माऊलीला अनन्य भावाने शरण जात, आपल्यावरती प्रसंग कसाही असो, सुखाचा असो, दुःखाचा असो, स्वामी माऊली आपल्या पदोपदी सोबतच असते. 3 प्रसंगात आपल्याला मार्ग दाखवत असते. साच काहीसा गोड अनुभव या ताईंना आला. ताईंना दादांरूपी मार्ग मिळाला आणि त्या सेवेतून ताईंचा प्रश्न सुटला. तर तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला, ही प्रचिती कशी वाटली, तुम्हाला प्रेरणा देणारी आहे का, ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा.